परंपरेनुसार पितृपक्ष काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. मात्र स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या सरकारने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून सामनातून टीका. नागपूरच्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसला डिवचणारे बॅनर. किसान का पैसा खाने वाले बेल पर काँग्रेस का नेता राजनीति छोड़ ये चोर मचाए शोर अशा आशयाचा बॅनरची जिल्ह्यात चर्चा. काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राम शिंदेंची भेट. विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेण्यासाठी घेतली भेट. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली भेट. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्हीप जारी. खासदार अरविंद सावंत यांच्याकडून व्हीप जारी. मतदान करण्यासाठी एकत्रित जाण्यासंदर्भात खासदारांना आदेश. ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेमध्ये. अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी नाही. जानेवारीतच ठाकरेंच्या शिवसेनेने केलेला परवानगीसाठी अर्ज. प्रताप सरनाईकांचा मीरा भाईंदरमध्ये पाहणी दौरा. खड्ड्यांवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक. काश्मीरा नाक्यापासून केली खड्ड्यांची पाहणी. एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे दिले आदेश. निमित्त आरक्षणाचं अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. शिंदे फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची आमने सामने फलकबाजी. फलकावर मराठ्यांसाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा. छत्रपती संभाजीनगरात लागले लक्षवेधी फलक. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल सादर करा. 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल शासनाकडे सादर करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवण्याचे आदेश. ससा धरून खाणारी माणसं आहोत. आमदार उत्तम जानकर यांचं वादग्रस्त विधान. प्राणीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त. जयकुमार गोरेंना उत्तर देताना जानकरांचं वक्तव्य. कैलास पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कैलास पाटलांसोबत माजी नगरसेवकांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश. नाशिक शहरात सकाळच्या सुमारास धुक्याची चादर. पावसानंतर अचानक वातावरणात बदल. हिंगोलीतील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नागरिकांच्या वारसांसाठी निधी मंजूर. 22 जणांच्या वारसांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 11 सप्टेंबर रोजी विदर्भाच्या राज्याची विसर्जन मिरवणूक. राज्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयारी पूर्ण. लेझिम पथक वारकरी दिंडीसह मोठ्या उत्साहात मिरवणूक निघणार. नागपुरातील सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणका. जाधव यांच्यावर चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचं सुमारे 12.5 लाखांचं नुकसान झाल्याचा ठपका. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकजा भोयर यांचा जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं दिलं आश्वासन. डोंबिवलीमधील बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर पालिकेची कारवाई. उद्या 11 वाजता इमारत जमीनदोस्त केली जाणार. कुटुंबांना इमारत रिकामी करण्यासाठी पोलीस आणि पालिकेची मोहीम. वन विभागात दीर्घकाळ मजूर म्हणून काम करणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना दिलासा. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱ्यांना दिलासा. परभणीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत. जिल्ह्यातील परमेश्वर खंडागळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 97% पाणीसाठा. 7ही धरणात 14,07,218 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध. विकसित महाराष्ट्राचे विजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात सादरीकरण पूर्ण. विजन डॉक्युमेंट संदर्भात बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर सादरीकरण. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा मानस. महापालिका प्रोजेक्ट मानस IIT कानपूरच्या मदतीनं राबवणार. या प्रकल्पासाठी 5 वर्षांसाठी सुमारे 15 कोटी खर्च महापालिका करणार. मंत्री गणेश नाईक संतापले. अधिकाऱ्यांना सुनावले. बंगल्यांमुळे मोरबे धरण अशुद्ध झाल्याने नाईकांचा संताप. तुमच्यावर केस टाकेन नाईकांची अधिकाऱ्याला धमकी.
मुंबईतील नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडे 10 नवीन जलमार्गांचा प्रस्ताव. मुंबईपासून नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी हे मार्ग महत्त्वाचे. परळीत बॅनरवर झळकले वाल्मिक कराडचे फोटो. ईद ए मिलादच्या शुभेच्छा. बॅनरवर कराडचे फोटो. पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच बॅनर. कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमध्ये भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप. वाटप केलेले घड्याळ जाजमच्या किमतीमध्ये अफरातफर. अधिकाऱ्यांवर संचालकांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. दिव्यामध्ये नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून आरोप. दिव्यात स्थायी दवाखाना सुरू होईपर्यंत आपला दवाखाना सुरू ठेवण्याची शिवसेना ठाकरे पक्षाकडून मागणी. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, HUDCO आणि NBCC यांच्यात करार झाला. 1710 एकरमध्ये नागपूर विकसित होणार आहे. 148 किलोमीटरचा रिंग रोड उभारला जाणार. अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीनं भव्य अधिवेशनाचं आयोजन. अधिवेशनामध्ये विदर्भातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग. राज्यभरातून IPS अंजना कृष्णा यांना चांगला प्रतिसाद. सोलापुरातील कलाकारानं पिंपळाच्या पानावर रेखाटलं चित्र. जिल्ह्यात IPS अंजना कृष्णा यांची वाढ. बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा एकदा वायुगळती. आरती ड्रग्ज कारखान्यामध्ये वायुगळती. वायुगळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र. लालबागचा राजा विसर्जनात विलंब झाल्याने पत्र. चंद्रग्रहणात बाप्पाचं विसर्जन केल्याने नाराजी. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा पत्रामध्ये उल्लेख. नागपुरातील 7 ठिकाणी जड वाहनांना शहरामध्ये येण्यास बंदी. जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नो एंट्रीचे आदेश जारी. एल्फिन्स्टन पूल पाडणे पुन्हा लांबणीवर. 10 सप्टेंबर रोजी पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती. मात्र अद्यापही आजूबाजूच्या 19 इमारतीतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनाला वेग. भूसंपादनासाठी हुडकोकडून 22,000 कोटींच्या कर्जास मंजुरी. मार्गिकेसाठी 1,347 हेक्टर जागा संपादित करावी लागणार. पालघरमधील दापचारी येथे सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा. सीमाशुल्क आणि दंड टाळण्यासाठी अवजड वाहनांची आडमार्गाने वाहतूक. 40हून अधिक वाहनं स्थानिकांनी रोखून धरली. बुलढाण्यातील पातुर्डा जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची दुरावस्था. इमारतीच्या छताचे प्लास्टर लीक. शाळेची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. पिंपरीमधील हिंजवडीमध्ये रस्त्यांची दुरावस्था. चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणं जिकिरीचं. नागरिकांना धोकादायक परिस्थितीमधून प्रवास करावा लागतोय. ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक. मंत्री अतुल सावेंच्या अध्यक्षतेमध्ये होणार महत्त्वाची बैठक. तायवाडे आणि इतर ओबीसी नेते राहणार उपस्थित. अहिल्यानगरमध्ये मराठा आरक्षणाच्या GR विरोधात निषेध. अखिल भारतीय समता परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त. इंदापूर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढताच ओबीसी बांधव आक्रमक. इंदापुरात मुख्य बाजारपेठेतून मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त. तहसीलदारांना दिले निवेदन. पालघरच्या विक्रमगडमध्ये कुणबी समाजाकडून मराठा आरक्षणाच्या GRची होळी. आरक्षण असंविधानिक असून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून दिल्याची टीका. आता मोठ्या जनआंदोलनाचा केला निर्धार. अकोल्यात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीकडून एल्गार मोर्चाचं आयोजन. एल्गार मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी. मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने जो GR काढला त्यासंदर्भात हरकत नोंदवणं आणि GR रद्द करावा या मागणीसाठी ओबीसीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित. बुलढाणा सिंदखेड राजा इथं मराठा आरक्षणाच्या GRचं पाण्यामध्ये विसर्जन. GRमुळे ओबीसीच्या हक्कावर घाला घातल्याचा आरोप करत निषेध आंदोलन.
नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही. ओबीसी हक्क परिषदेमध्ये ओबीसी बांधवांचा निर्धार. भंडारा जिल्हा परिषदेवर शेकडो कामगार सेवक करणार भीक मागू आंदोलन. 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकीत. काम बंद आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावतीमध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. 1,500 आरोग्य कर्मचारी सहभागी. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची तयारी. साताऱ्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्रव्यापी बेमुदत धरणे आंदोलन. मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित. रत्नागिरीत डम्पिंग ग्राउंड विरोधात 26 दिवसापासून आंदोलन सुरू. डम्पिंग ग्राउंड रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा स्थानिकांचा प्रशासनाला इशारा. जालन्यातील परतूर येथे मटका जुगार अड्डा सुरू. अवैध धंद्यावर कारवाई करा, नागरिकांची मागणी. उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुन्हेगाराची धिंड. आरोपीकडून गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी आरोपीला अटक करत काढली धिंड. जळगावच्या अमळनेरमध्ये 2 गटात दगडफेक. धार्मिक मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक. दगडफेकीच्या घटनेमध्ये 2 जण जखमी. घटनेमुळे अमळनेर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. एकाच कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा. मीरा भाईंदरच्या जय बजरंग नगरमधील घटनेमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट. पोलीस तपास करतायत. अकोल्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. कुटुंबीय विसर्जनासाठी गेल्यावर घडली घटना. चाकूचा धाक दाखवत 16 वर्षीय मुलीवर अत्याचार. 24 वर्षीय आरोपीकडून घरात घुसून अत्याचार. डाबकी रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध केला गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये रिक्षा चालकाने 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी प्रवाशाला केली परत. रिक्षा चालकाचं सगळीकडे कौतुक. धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या हायवेवर दरोड्याचा थरार. धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान लुटलं. पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. नागपूरमधील एसबीआय एटीएममधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक. नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न अयशस्वी. भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील 4ही आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल. तर 11 आरोपींना तडीपार करण्यात आलं. पोलीस अधीक्षकांची माहिती. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये 50 मोबाईल चोरीला. विसर्जन मिरवणुकीमध्ये सोनसाखळी चोरीच्या 7 घटना. चोरी प्रकरणात गुन्हे दाखल. 15 जणांना अटक. 4 मोबाईलचा काही मुद्देमाल हस्तगत. सिल्लोड तालुक्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न. ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील पारसनाथ ज्वेलर्समध्ये चोरी. कस्तुरबा पोलिसांनी आरोपीला केली अटक. आरोपीकडून 78 तोळ्यांचं सोन्याचे दागिने, 13 लहान हिरे आणि 1,40,000ची रक्कम केली जप्त. रेल्वेच्या धडकेत सांबराच्या पिलाचा मृत्यू. चंद्रपुरातील बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील लोहार येथील घटना. परिसरात रेल्वे प्रशासनानं वन्य प्राण्यांसाठी अंडरपास बांधला नसल्याने प्राण्यांचा बळी जात असल्याचा आरोप. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात कुष्ठरोगी महिलेचा मृत्यू. सोमनाथ प्रकल्पातील मृत्यूची दुसरी घटना. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाने सोमनाथ प्रकल्पात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. परभणीत विहिरीमध्ये आढळला 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरातील विहिरीमध्ये मृतदेह सापडला. 5 सप्टेंबरपासून हा तरुण बेपत्ता होता. पुढील तपास पोलीस करतायत. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये संशयित बॅगेमुळे खळबळ. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण. मुंबईतील मुंब्र्यातील एका इमारतीचा भाग कोसळल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर 1 महिला जखमी. 25 वर्ष जुनी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला. सनरूफमध्ये उभे राहिलेल्या मुलाचं डोकं बॅरियरला धडकलं. बंगळुरूमधील धक्कादायक घटना. घटनेमध्ये 6 वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत.
एसीचा स्फोट झाल्याने पती पत्नी आणि मुलीचा मृत्यू. हरियाणातील फरीदाबादमधील दुर्घटना. मुलाने उडी मारल्याने वाचला जीव. अमरावतीमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान गाडी पलटी झाल्याने 10 ते 12 भाविक जखमी. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. सांगलीतील आटपाडीच्या शेळी मेंढी बाजारात विक्रमी दर. एका बकऱ्यास तब्बल 34,000 तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री. रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथील मच्छीमारांची बोट बुडाली. भगवती बंदर येथे होडी बुडाली. 2 खलाशी बेपत्ता. मोठ्या लाटेचा तडाखा बसल्याने बोटीचा अपघात. बोटीतील 8 पैकी 6 जणांना वाचवलं. 2 जणांचा शोध सुरू. खेड तालुक्यातील पाळू गावच्या अश्विनी केदारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू. गेल्या 6-10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अश्विनी 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये मुलींमध्ये पहिल्या आल्या होत्या. आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार. सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात. सर्वोच्च न्यायालयाचा मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीमध्ये प्रक्रियेबाबत निकाल. आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. देशात टिकटॉक पुन्हा सुरू होण्यावर पूर्णविराम. टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली भूमिका. दिवाळीत मध्य रेल्वेच्या 944 विशेष गाड्या धावणार. यामध्ये आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांचा समावेश. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून विविध शहरांमध्ये विशेष गाड्या सोडणार. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार. गोळीबारात 1 जवान जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.